केंद्र सरकारला गारहाणे घालायला थेट चित्रगुप्तच प्रकटले. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मनसेचं आंदोलन. देशात पेट्रोल डिझेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना अनेक पक्षांनी याचा निषेध करत आंदोलने केली आहेत. आज पनवेलमध्ये मनसेच्या वतीने पेट्रोल पंपावर आंदोलन करून या दरवाढीचा निषेध करत अनोखे आंदोलन केले. यावेळी आंदोलनात चांगल्या वाईट कर्माची नोंद करणारे चित्रगुप्त प्रकटले. त्यांनीही या दरवाढीचा विचार केंद्र सरकारने करावा, अन्यथा मी घेतलेल्या नोंदीप्रमाणे त्यांच्या वाईट कर्माची फळे भोगावी लागतील, असा इशारा दिला. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या या दरवाढीचा निषेध करत मोदींनी परदेशात जाऊन मेलोडी चॉकलेट वाटण्यापेक्षा आपल्या देशात राहून नागरिकांना वाढणाऱ्या महागाईने त्रास होत आहे याबाबत विचार करावा. यावेळी महिलांनी आपला रोष व्यक्त करताना वाढत्या महागाईमुळे घर चालविणे खूप कठीण झाले असल्याचे सांगितले. या सरकारला आंदोलनाचा इफेक्ट जाणवावा अशी इच्छा आम्हाला होती, म्हणून आम्ही खास चित्रगुप्ताला बोलवलेलं आहे की बाबा तुझं काम वाढणार आहे, तर तूच आता हे करत जा. तू इथे येऊन यांचा लेखाजोखा आता बघ की ह्या लोकांनी अशा पद्धतीने जनतेला आणलेलं आहे की ते मरू का जगू. जर ते अशा पद्धतीने जगायला लागले तर ते मेल्याहून मेल्यासारखे आहेत. आणि यांचं काय चाललंय तर मेलोडीची जाहिरात करतात ते, म्हणजे आम्ही काय सांगणार नाही, तुम्हीच समजून घ्या, मेलोडी खाओ खुद जान जाओ, या पद्धतीने चाललेलं आहे. आणि हे बाहेर देशात मेलोडी वाटत आहेत आणि आपल्या जनतेला अशा वाऱ्यावर सोडले आहे. आणि आता लग्न सराई चालू आहे, या स्थितीमध्ये ते सांगतात सोनं घेऊ नका आणि हे घेऊ नका ते घेऊ नका. हे चुकीचं चाललंय. तुमचे जे आमदार खासदारांचे जे पेन्शन आहेत ते बंद करा ना. का तुम्ही ते चालू ठेवता? त्याच्यावर का नाही कमी हे करत तुम्ही? प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये काही कटोरी करायची ते पहिले तुम्ही करा आणि मग जनतेला सांगा. एवढंच आम्ही बोलू शकतो. दिलेला चांगल्या कामासाठी काम होतील असे आम्हाला वाटलेलं. हे असे करायला लागले तर आम्ही कसं आता पुढच्या वेळेला पाठिंबा नाही देणार आम्ही, असे जर करत राहिले तर. साहेब काहीतरी विचार करूनच देतील. मागच्या वेळेला विचार करूनच दिला होता. दिलेला, पण हे असे वागतील हे कोण साहेबांना माहित पडणार आहे की हे असे वागतील. 2014 नाही, काही ठिकाणी चांगलं काम करत होते म्हणून साहेबांनी ते दिलेलं. आता स्थानिक पातळीवर तुमचा पाठिंबा अजिबात विचार नसेल पुढे. विचार नक्कीच नाही. काय अनोख्या प्रकारचं आंदोलन करायचा उद्देश असा आहे की हे मायबाप सरकार जे आहे आपल्या केंद्रात बसलेलं किंवा राज्यात बसलेलं, त्यांना सामान्य नागरिकाशी कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाहीये. म्हणून शेवटी आम्ही चित्रगुप्ताला साथ घातली आणि चित्रगुप्ताला आम्ही धर्तीवरती बोलवलंय की बाबा तुमच्याकडे सगळ्यांचा लेखाजोखा आहे, या सरकारचा लेखाजोखा एकदा आपण बघा आणि इथे नागरिकांना किंवा पृथ्वीवरती मानवाला किती त्रास होतोय ते दाखवण्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही हा आज या ठिकाणी केलेला आहे. अतिशय भयावह परिस्थिती आत्ता आहे, यापुढे अजून भयावह परिस्थिती निश्चितपणाने येणार आहे. केंद्र सरकार सांगतंय किंवा त्यांचे काही कार्यकर्ते सांगतायत की पेट्रोलचे डिझेलचे दर इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहेत. पण मला त्यांना हे सांगायचंय की इतर देशाच्या तुलनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी इन्कम आहे किंवा तो महिन्याचा त्यांचा पगार म्हणा किंवा जी उत्पन्नाचा स्रोत आहे तो अतिशय अल्प प्रमाणात आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अतिशय सर्वसामान्य नागरिक कामाला जाऊ की नको, म्हणजे कामाला पेट्रोल भरता येत नाही म्हणून जर नाही गेले ते एक दिवसाचा पगार कट होतो. अशा परिस्थितीमध्ये यापुढे आणखीन भयावह परिस्थिती होणार आहे. आत्ताच केंद्र सरकारने या गोष्टींचा विचार करावा, बाकीचे जे खर्च आहेत ते कमी करावे आणि पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस यासारख्या ज्या सर्वसामान्याला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू आहेत याच्यावरती योग्य तो विचार करून तातडीने केंद्र सरकारने याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा, हीच आम्ही आज चित्रगुप्ताला विनंती केली. ग्रामीण भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये सगळीकडेच बजबजपुरी माजलेली आहे. आज आपण खानदेशात गेलात, मराठवाड्यात गेलात, विदर्भात गेलात तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती नांगरण्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही. आज आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणलं, मे महिन्याची सुट्टी आहे, लग्न सराई चालू आहे, लांब जायचं असेल, एक कुटुंब घेऊन जायचं 5-6 लोकांचं तर खाजगी बसेसचे भाडे खूप झालेले आहेत.
रेल्वेची तिकीटे मिळत नाही म्हणून स्वतःची गाडी करून जातात, तर त्यांना देखील लिमिटेड 3 ते 4 हजाराचं पेट्रोल किंवा डिझेल मिळतंय. त्यामुळे अशाही खूप समस्या आहेत. त्यामुळेच आम्ही चित्रगुप्ताला आज विनंती केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून. आम्ही देवालाही साकडं घालतोय की या केंद्र सरकारला सुदबुद्धी देवो आणि लवकरात लवकर हे सगळे प्रश्न मिटो आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळो. आज मी इथे खाली आलो या कारणामुळे की माझ्याकडे जन्म आणि मृत्यूचा प्रत्येकाची नोंद असते, पण मला इकडे खाली येऊन महागाईबद्दल पण त्याची नोंद करायची आहे. त्याच्यामुळे मी खाली आलोय सर्व नागरिकांना भेटायला की काय त्रास होतो तुमचा, कारण पेट्रोल डिझेलमुळे खूप लोकांचा त्रास झालेला आहे. नागरिक जीवन हो, त्याच्यामुळे मी खाली आलोय की शासनाला मी त्याच्याबद्दल नक्कीच विचारणार आहे की तुम्ही याबद्दलचा त्रास तुम्हाला कळतोय का, नाहीतर जनता तुम्हाला पुढच्या वेळी नक्कीच धडा शिकवेल. हे नक्की. तुम्ही अंतर्यामी आहात. हो, काय शासनाच्या मनात नक्की काय आहे? शासनाच्या मनात जे काही चालू आहे ते खूप चुकीचं चालू आहे. त्याच्यामुळे मी खाली यांच्या नागरिकांकडनं जे समस्या आहेत त्यांच्या जाणून घ्यायला आलोय. त्या समस्या मी त्यांना नक्की सांगेन. जर त्यांनी ऐकलं नाही तर कर्माची फळं त्यांना भोगावी लागतील. मेलोडी चॉकलेट त्यांना देऊन नागरिकांना मी हेच सांगेल की तुमचे पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजेत, कारण मोदींनी बाहेर देशात जाऊन जे मेलोडीचा प्रचार केलाय त्याचं खूप दुःख आहे, कारण की जनतेचा काय त्रास आहे तो त्यांना कळत नाहीये. खूप दुःखाची परिस्थिती सध्या चालू आहे, पण प्रशासनाला या गोष्टीची काळजी नाहीये. तर त्यासाठी आम्ही आज आंदोलन पुकारलंय. कमीत कमी त्यांना जाग यावी. पण सरकार तर सांगतंय पेट्रोल डिझेलचे भाव इतर देशांपेक्षा खूप प्रचंड कमी आहेत आमच्याकडे. त्यांनी फक्त 2 वेळा स्टंट केला. मुख्यमंत्री साहेबांनी जे बाईकवर जाऊन स्टंट केला, किंवा मोदी सरकारने एकच गाडी दाखवली ते 1-2 दिवसासाठी. त्याच्यानंतर त्यांचा जो प्रचार चालू आहे इतर वेळेसारखा पेट्रोल गाड्या वापरून, ते फक्त जनतेला वेडे बनवण्यासाठी त्याने काम केलेलं आहे. मला आता नक्कीच.